STR 2012ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट, म्हणजे कुठला सेंटेन्स करेक्ट आहे तो आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा आहे. तर पहिला इथं दिलंय इच ऑफ दीज बॉईज. हा बॉईज अगदी बरोबर आहे, कारण ऑफ नंतर आलेला नाऊन आहे. सब्जेक्ट आपल्याकडे आहे तो इच आहे, जो की सिंग्युलर आहे. इच ऑफ दीज बॉईज प्लेज हा वर्ब आहे, सिंग्युलर वर्ब आहे, V5 फॉर्म आहे. तर इच ऑफ दीज बॉईज प्लेज गेम्स बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय ओळखायचं ए, तर ए इथं पण दिलंय आणि इथं पण दिलंय, त्याच्यामुळे ऑप्शन जाऊ शकतो. आणि इथे पण दिलंय. आपल्याला दुसरं पण बघावं लागेल, द बॉय हू डज. हा बॉय आपला काय झाला, सब्जेक्ट. कुठल्याही भाषेमध्ये काय असे ना मित्रांनो, सुरुवातीला सेंटेन्सचा जो काही नाऊन येतो तो नेहमी सब्जेक्ट असतो, म्हणजे करता असतो. याचा अर्थ काय होतो, त्याचा पुढे वर्ब येतोच येतो. द बॉय हू, आता हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, हा कुणासाठी आहे, बॉयसाठी. हा सिंग्युलर असल्यामुळे हा पण सिंग्युलर आहे, V5 आहे, बरोबर आहे. द बॉय हू डज बेस्ट ही विल गेट. आता हा विल गेट जो दिलाय तो वर्ब आहे, आणि हा वर्ब कुणासाठी आहे, तर अर्थातच बॉयसाठी आहे. मग हा जो इथं ही वापरलाय तो काय आहे, तो अननेसेसरी आहे, सुपरफ्ल्युअस आहे, किंवा रिडंडंट म्हणूया. याची काही आवश्यकता नाही, हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर असेल करेक्ट निवडायचं तर ओनली ए.